मित्रांनो, आज आपण आलेलो आहे कराड या ठिकाणी, सैदापूर. आणि सैदापूर म्हणले की तुम्हाला एकच नाव आठवतं, धनाजी तात्या शिंदे, जुने आणि मोठे बैलगाडा मालक. आज त्यांच्याकडे आलेलो आहे. भरपूर दिवसाची माझी इच्छा होती त्यांची मुलाखत घ्यायची आणि गप्पा गोष्टी मारायच्या. आज त्यांच्या घरी आलो आपण. आणि घरी आता बाईट घेण्याचं कारण घरी तात्याच सांगतील, कारण गोट्यात बाईट घेतली नाही आपण. तर चला या. भैया नमस्ते. नमस्कार तात्या. के जी स्वागत आहे तुमचं आपल्या घरी. या तात्या, आता ही आपली बाईट घरी द्याची घरी या की सांगू की बसा. आहे की थांबा, ही दाखवूया की सगळं. तात्या, ही गाडी काही भेट दिलेली आपल्याला हो, वास्तुशांतीला भेट आली ती पाहुण्यांच्या कुठलं. हो, मित्र आहेत. ढाली वगैरे ह्या तात्या किती झाले असतील सगळ्या मिळून? काय तर पुन्हा पोतेच भरून काय ठेवले ते. होय, हे आपले थोडेफार राहिले, थोडे लावलेले आहेत आपलं. हो, या की इकडं. हो हो. त्यात ही फोटो दाखवा की हो. कुठल्या कुठल्या आठवणी येत्या? ही शर्यती चालू झाली त्यावेळेच आहे का? ही 16/12/2021 ला शर्यत चालू झालेली, तो हा. आनंद केलेला आहे. हा. आणि नरेंद्र दादांनी मग आबा असलेले आमचे, हा, महेश शिवकर असलेली, बोधगे आप्पा साहेब, येते. आप्पा येते, हम्म. ह्या सगळ्या टीमला आम्ही, बोधगे साहेब असतील, हा. ह्याने आम्ही कोरोनाच्या काळात मिटिंग लावलेली हा. मुख्यमंत्री साहेबांच्या विषयी, हम्म. फडणवीस सरकारांच्या विषयी. हम्म. आणि महेश दादा तर दिल्लीला आम्ही 29 वेळा गेलोय की नाही, हा. 15 वेळा तर आमच्या बरोबर आहेत महेश दादा हा. दिल्लीला गाड्या चालू करण्यासाठी. तात्या, ही गाडी आपली 1995 साली कुठला नंबर आहे? ती कारखाना छब्याची गाडी, एक घरच्या 95-96चा घरची गाडी पळत होती आमची. हम्म. हो, त्या 95-96ला. हम्म. एक नंबर झालेला. हो, एक नंबर झालेला. 2100 रुपये बक्षीस होत. 2100. 2100, 1500, हा. 1100, 700 आणि 500 अशी 5 बक्षीस होते. हा. असं झालं. आता ह्या गदा दिसते ते कुठले येतो गदा? ही आपलं बारका लक्षात तिची आहे. हम्म. ही वशान लाशाची आहे. हा. तिकडं शंकरची आहे, त्या या की बघ. मोठ्या शंकर, ही शंकरची शंकरची आणि वजीरची आहे. जुना आपला शंकर. हा, जुना शंकर आणि वजीरची आहे ती. आणि ह्या ती घरची गाडी वगैरे पळत लावून होती. ठेवले ते हो सगळे. हो, सगळ्या बैलांचे थोडे थोडे आहेत तिच्यात. बघा मित्रांनो, ही सगळी कमाई तात्या तुमच्या बैलांनी सगळी कमाई कमावलेली आहे हो पाळाच्या जीवा. हो, बैलांचे ह्याच्यावर सगळे बक्षीस हे आहेत. काय असं कोण पैसे वगैरे देऊन विकत काय कोण लावू शकत नाही. असं असते का है कुठं? ना? नाही नाही, काय प्रत्येक बैलांची ताकद आहे. असं आहे ना. मित्रांनो, बसून मुलाखत घेऊया, कारण भरपूर गप्पा गोष्टी राहणार आहेत तात्यांची. आज भरपूर दिवसातून आपण मुलाखत घेतोय. सगळं जुनं किस्सा किंवा आत्ताचा काळ, पहिला जुना काळ आणि सध्याची परिस्थिती. तात्या, आता पहिला प्रश्न तर तुम्हाला मी हा विचारीन की आता मी तुमच्या गोट्यावर आलो, तुम्ही म्हणला घरी बाईट घेऊया, कारण काय? पहिल्यांदा के जी तुमचं आपल्या घरी आज याबद्दल स्वागत आहे. धन्यवाद. काय झालंय, ज्यावेळी एक नंबरची बैल असतात ना, तर ती गोट्यात बसू वाटते. आता आपल्याकडे बैलच नाही एक नंबरच, तेव्हा म्हटलं चला घरी जाऊया. असं झाले ना. काय झालंय, ती वकिलाकडनं सारख्या घेतलेला, तो पण वकिलांना विकत निम्या पैशाला दिला. नंतर संभा पण 16 तारखेच्या मैदानला, इथं आमच्या अतुल बाबाच्या मैदानला सिमी सुटाच्या अगोदरच गाडी बाहेर गेली. मग त्याच्या अंगावर तेल पडलं, त्यानं जरा दंगात जास्त केला आणि ते आतड्याला पिळ आला. आणि जवळजवळ आज मागच्या 16 तारखेपासून ह्या 16 तारखेपर्यंत 1 महिना झालाय. म्हणजे महिना 6 महिना झाला त्यानं काटूक खाल्लेला नाही. मग गोट्यात उभाच राहू वाटतं ना, म्हणजे शेवटच्या स्टेपला आता संभा. आणि त्याच्यामुळं गोट्यात बसू वाटतं ना. आता तिथं बैल आपल्याकडे असला का नाही तर बरं वाटतं ना गोट्यात बसल्यानं. त्यामुळे तुम्हाला म्हटलं गोट्यात राहून द्या, घरी जाऊ आपल्या घरी. तुम्हाला काय सांगू, काय
तात्या ह्या झाल्या आता ह्या तांत्रिक अडचणी किंवा नशिबात आहे ती घडतं शेवट, नशिबाचं कुणी आता सुटले नाही आपल्या नशिबातलं. मैदानात आम्हाला दिसत नाही. मी आता बघतोय माझी आणि तुमची पेडगावात बाहेर झाली त्याच्यावर हो. दिसला नाही. काय झालंय मैदानात दिसलो नाही म्हणजे काय झालंय, आपल्याकडे बैल एक नंबरचा नाही आता सध्या. हम्म. ही बैल आजारी पडल्यामुळं बैल नसल्यामुळं मैदानाचं जीव वाटतं ना. हम्म. आणि तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे ज्यावेळी आम्ही आमचे नितीन आबा शेवाळे असतील, आमदाप्पा असतील, हम्म. बोधगे साहेब असतील, रामभाऊ आहे, बाळासाहेब आरोडे येतील, हम्म. विजू काळे येतील, आमचे उदय दादा येतील, हम्म. महेश दादा येतील, नरेंद्र पाटील येतील. ही टीम ज्यावेळी आमचे कडेगावचे राहुल दादा येतील, हम्म. ही टीम ज्यावेळी आम्ही बैलगाडी शर्यत चालू करण्यासाठी रोज उठलं की नाही 2014 हम्म. पासून जवळजवळ 21 पर्यंत आमचा संघर्ष होता. हम्म. मग त्या 2014 पासून 2021 पर्यंत चालू असतो हम्म. मला दिवसातनं बैलगाडी मालकांचं, हॉटेल व्यवसायवाल्यांचं, सगळ्या शेतकऱ्यांचं किंवा सलगरवरनं, मुंबईवरून, कर्नाटकवरून, मुंबईतनं, पुण्यातनं, माळशिरस भाग असेल, आमच्या सातारा सांगली जिल्ह्यातली, अशी रोज मला त्या काळात 2014 ते 2021 पर्यंत चालू असतो 100 रोजची फोन येत होते. हा. पण आता दुर्दैव असं आहे की 2021 पासून चालू झालंय की नाही शेवटच्या महिन्यात, हा. तेव्हापासून चालू झाल्यापासून आजपर्यंत आता दिवसाला बैलगाडी मालकाचं कुठल्याही म्हणजे माझ्या जिव्हाळ्याची आहे तीच माणसं 8-10 जण असतील काय, ती माझ्या जीवाभावाची ती फोन करतात मला. पण जी रोजची 100-200 फोन मला येत होते ना, गाड्या केव्हा चालू होणार, त्याच फोन करायची बंद झाली गाड्या चालू झाल्यापासून. मग कोण दाना शिंदे आहे, कोण आहे, आता ती ओळखत पण नाही आपल्याला, अशी परिस्थिती झाली. त्यामुळं बैल पण आपल्याकडं आज नाही. आणि बघूया तर आपण तरी बाबा 1-2 महिने मैदानात नाही गेल्यानंतर असा प्रेमानं कोण फोन करते आपल्याला. मग हाताचे बोट मोजणे एवढी लोकांनी मला फोन केले. मग आमच्या अंदाप्पा असतील, अजित भाऊ असेल, वगैरेच आमचा बाबू आहे, आब्बा आहे आमची ती संभाग घेतली ती मालक, मग आमचे राहुल दादा आहेत ती जीवन ड्रायव्हर आहे, बकासूरचे मालक आपले वैभव शेठ आहे ती, बबलू चाची आहे, राहुल दादा आहे ती. असे ठराविक लोक हाताचे बोट मोजणे एवढीच लोक चौकशी केली. आमचे शेवळ्या बसलेले किंवा संदीप बोधगे असतील एवढ्यानेच फोन केलाय की तात्या कुठं आपल्या म्हणजे गाडीचं नावच दिसना, बैल दिसना, ती काय झाले नक्की. अशी परिस्थिती आहे सांगायचं म्हणजे. आता आमचं ते महाकालवाला प्रत्येक नाही का ते फोन करतो तात्या म्हणजे काय झाले, म्हणजे असं ठराविकच. नाहीतर कोण फोन करत नाही तात्या कुठं आहे, जेवलाय का, खाल्लाय का, मेलाय काय, अशी माणसाचं गरजेपुरतं असते सगळं. मग तात्या आता तुम्ही बैलगाडा क्षेत्र चालवण्यासाठी एवढ्या धडपडी केल्या, चळवळी केल्या, आपण ते फोटो पण बघितलं, आनंद गुलालात भिजून एकदम असं रंगून सगळा जल्लोष केला, त्यावेळेला सगळे होते. त्यावेळेस सगळे होते. म्हणजे असंच आहे एक प्रकार, ज्यावेळी आनंद असतो ना त्यावेळी सगळा महाराष्ट्र लोटतो. पण ज्यावेळी त्या माणसाच्या मागे दुःख असते त्यावेळी त्याचं दुःख त्याच्यापाशी त्याला कोण नसतं वाले. त्यामुळं मित्र पण चांगले पाहिजे आपल्यापाशी, तर आपल्या दुःखाबरोबर आपल्या समोर आपल्या बरोबर आली पाहिजे असं आहे. म्हणजे तात्या जो आपल्या संबंधातला व्यक्ती आहे आनंदात नसू द्या पण दुःखात जर सामील होणार असला तर त्याला खरा मित्र म्हणायला लागेल. नक्कीच आहे ना, दुःख महत्वाचं आहे. ज्यावेळी दुःखात ज्यावेळी सामील व्हावं आपण
त्याचं दुःख आपण वाटून घेऊ, हम्म. त्यावेळी समाधान पाहिजे. आनंदात काय कोण पण जातो, येडा पण जातो आनंद, बरोबर बरोबर. शहाणा तर जातोच, हा पण आनंदात येडा पण जातो, जेवण खाऊन येतो हा चमचमीत. पण दुःखात जो जातो का नाही, खरा जिगरबाज माणूस म्हणायचा, हा दुःखात पाहिजे माणूस बरोबर. आपल्या जवळ. हम्म. आणि शब्द आहे तीच की नाही, मी ऐक तुझ्या पाठीस, हा बरोबर. अशी म्हणणारी थोडी आहे ती. हम्म. काय टेन्शन घेऊ नका म्हणणारे आमच्या राहुलदादासारखी, हम्म. अंदाप्पासारखी, शेवळ्याबासारखी हम्म. आहेत थोडीफार माणसं. ह्या दुनियेत सगळीच वाईट आहेत असं नाही, पण आहेत ती सगळी थोडीफार तर का आपल्या जीवाभावाची आहेत. तात्या, आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो. तुमचा अनुभव मोठा आहे या क्षेत्रात काय बाकीच्या पण क्षेत्रात नाही. प्रसिद्धी आणि पडता काय, ज्यावेळेस प्रसिद्धी असते त्यावेळेस काय सगळी लोक उचलून धरतात. हा तीच आपल्या बैलगाडी मालकाचं किंवा शेतकऱ्यांचं ही चुकतं ना. हम्म. आज एखादा बैल एक नंबर करत असला तर त्याच्या मागे सगळीच जाते. हा पण ज्याचा खरंच पळतो आणि त्याला किंमत देत नाही, ही दुर्दैव आहे. हा असं नाही झालं पाहिजे. मग प्रसिद्धी तुम्ही एकाच बैलाची करू नका ना. हा महाराष्ट्रात किती बैल आहेत, बरोबर. धना शिंदेची एकट्याचीच बैलाची प्रसिद्धी करू नका. हा सगळ्या बैलांची प्रसिद्धी करा, हम्म. कारण सगळीच बैल पळतात. बरोबर. खेळाडू आहे म्हणजे तो हार जे ठरलेले. ठरलेलीच असते ना. म्हणून एकाची प्रसिद्धी कुठल्याच बैलाची युट्यूब चॅनलवाल्यांनी आपल्या करू नये. हा प्रत्येकाची लहानापासून थोरापर्यंत प्रत्येकाची मुलाखत घेतली पाहिजे. बरोबर. त्याच्या आडी अडचणी समजून घेतलं पाहिजे. त्याचं काय बाबा, म्हणजे त्याचा बैल चांगला पळतो पण त्याला पैरा होत नाही, हा. का होत नाही, कोण देत नाही, हम्म. किंवा कोण काय, अशा परिस्थिती राहते. आणि बैल मालकांनी किंवा नवीन पिढी आहे आपल्या, त्यांनी पण एक ओळखलं पाहिजे की बाबा आपण एखादा कोंड घेतो, दोघा जणात घेतो किंवा एकट्या जणात घेतो आपण, की बाबा 50,000ला घेतलाय किंवा 1,00,000-2 लाखाला घेतलाय. आपण ती एखाद्याला चांगला पळणार आहे म्हणून त्याच्याकडे जातो घरी, त्याच्या काय अपेक्षा असतात त्या भागवतो आपण, आणि त्याच्यानंतर तो पायरा आपल्याला होतो. तर आपला बैल त्या लेवलचा आहे का, हा त्यावेळी त्यानं आपली अपेक्षा भागवल्या, पण आपल्या बैला ते त्या बैलावर पळेल का, ती आपल्या अपेक्षा भागवेल का, तर ती पायरा केला पाहिजे. आणि ते एकदा करून बघितलं पाहिजे. हा बरोबर. मग का बघितलं पाहिजे, की सारखं म्हणायला नको ना की मला कोण पायरा देत नाही, पायरा देत नाही. एकदा चांगला पायरा करायचा, आपल्या बैलाची धमक आहे का बघायची, नसली तर गुरुवारी बाजारात घेऊन विकायचं लगेच त्याला. रोज भाडं भरत बसायचं नाही. आणि आपल्याला खरं वाटतंय बाबा गट सीमी तर सोडवल्या चांगला बैल घालून, मग त्याची सुधारणा करा, मग अजून दुसरा पायरा करा किंवा अशा गोष्टी करा. जर पळत नसलं तर रोज मला असं होतंय, मला तसं होतंय, पैरत देत नाही, ही करत बसू नका. आपल्या बैलाचं काय परिस्थिती आहे बघून बैल सांभाळा. उगाच रोज उठून खर्च घालत बसू नका. बरोबर. मित्रांनो, तात्यांनी अतिशय चांगला संदेश दिलाय नवीन पिढीला आत्ताच्या. खरंच त्यांचा अनुभव मोठा आहे की आपल्या बैलाची पात्रता ओळखली पाहिजे. उगत जायचं रोज मैदानात, गटाला मार खायचा, एवढ्यात मारली तेवढ्यात मारली, बसली असती गाडी, पैरा चुकीचा झाला, आपली चुकी झाली. तर ह्या गोष्टी करून काय काय घरावर पत्र गेले त्यात. काय होतं माहितीये का, आता माझ्या अनुभवानुसार माहितीये का, आता मला 30 वर्षाचा अनुभव आहे असं समजा, त्यामुळे मी फसणार नाही. बरोबर. पण आता जी नवीन पोर आहे ती फसणार कशी, त्याच्याबरोबर 4 जण असते. खाली आपला हातातले धरा लागला 500 फूट, पुढे लागत होती गाडी, पुढं थांबणार असतो ना त्याचा दोस्त, काय होणार आपले असं ओढलं त्याला, ते पळाला नसल्यामुळे गाडी लागली नाही आपली. बरोबर. पुढचा सांगतो, मागचा सांगणार काय, आपला हातात धरला 500 फूट, आणि पुढचा म्हणणार आपल्या बायला अशी एकर केले तीच पळाला नाही, त्याला रोज होलीव घालून मैदानात न्यायचं. म्हणजे सध्याची परिस्थिती तशी आहे, तशी केली नाही पाहिजे. खरं आहे ते सांगितलं पाहिजे, बरोबर. तुझा बाबा बैल पळत नाही
आता तू ह्याचा नाद बंद कर, हा दुसरं एखादं घे, हा त्याला तयार कर असं. म्हणजे तात्या तुम्ही ही सांगितलं त्या बैलगाडी मालकाला नवीन कितव्या मैदानात ओळखावं की या बैलाची पात्रता पायनीची न्यायला शेतीला वापरावं. आता पहिल्यांदा लिहिलं तर गट तर पास केला पाहिजे, हा म्हणजे आपला पळतोय तर कळायला पाहिजे. हा दुसरं लिहिलं की बाबा सिमीला नाही राहून दे, पण थोडक्यात चांगल्या गाडीकडनं आपण मार खाल्लाय हा. थोडक्यात फुटा 2 फुटात, हा. तर दुसरं मैदान करा. हा दुसऱ्या मैदानात सिमीला फायनल राहिली हा तर मैदानात त्या बैलाला न्या. हा. तर पहिल्याच मैदानाला जर तू गट्टाला मार खाल्ला, हा दुसऱ्या मैदानाला गट्टाला मार खाल्ला, हा. तिसऱ्या मैदानाला गट्टाला मार खाल्ला हा. आणि 5व्या मैदानाला गटपास झाला, हा. तर तू बैलच ठेवू नका ना. हा तिथंच त्याची रेंज ओळखायची. 4 मैदानाला तुला गट पास होईना, हा. मग सिमी फायनल कवा तुला गावायचं हा असं आहे. मित्रांनो खरंच अनुभव मोठा असल्यामुळे तात्यांचा हे शब्द आहे ना घेण्याजोग आहे आत्ताच्या मुलांना. जर उगाच बैल न्यायचा 4-5 मैदान मार खाल्ल्यावर त्याला विकलाच पाहिजे, मग काय करायचं. कारण ज्या कामासाठी त्याला आपण आणलाय ती काम खेळा- त्याने केलं पाहिजे. खेळाडू चांगला खेळला तर त्याचं नाव होतंय ना, हा नाही खेळलं तर कसं त्याचं नाव होणार. हा बरोबर आहे की नाही? बरोबर. हा, खेळाडू पाहिजे चांगला. म्हणजे तात्या थोडक्यात ह्या क्षेत्रात पैसा तर भेटत नाही. आता मी सगळ्यांच्या मुलाखत घेतली ह्यात काय पैसा भेटत नाही, नावासाठी करायचं. तर नावच होत नसेल त्याला ठेवायचं कशाला. काय होतं हा. आपण नावासाठी करतो, हा. मान्य आहे. हम्म. पण आपलं नावासाठी आपण ज्या पद्धतीने आपण करतो त्यावेळी आपण आपला इन्कम किती आहे बघितलं. हा बरोबर. रोज उठून नावासाठी करू नका असं माझं म्हणणं. हा रोज उठून तुम्ही एखादी उद्योग म्हणून करा ते. हा आता सगळीच नावासाठी करायचं म्हटल्यानंतर मग काय करणार आहे बरोबर. की बाबा एक कोण 30,000चा आणा, 40,000चा आणा, हम्म. त्याला मोठं करा. हम्म. ती 4-5 लाखाला मागितलं तर विका, तिचे पैसे घ्या, हम्म. आणि 50,000चा आणा, आणि 3 लाखाला विका. हम्म. असा धंदा केला पाहिजे, उद्योग केला पाहिजे, हा म्हणजे त्यातनं प्रॉफिट मिळालं प्रॉफिट पाहिजे. मिळाला पाहिजे. नाव करून काय करायचं बरोबर. असं पण नाव होतेच की, मग कुणाचा बैल घेतला म्हणून हा त्याचं नाव होतेच ना. बरोबर. असं आहे ना. म्हणजे या क्षेत्रात पैसा पण मिळाला पाहिजे, डोकं लावलं तर. डोकं लावलं पैसा मिळाला पाहिजे, उद्योग पण केला पाहिजे ना. शेवट पैशाशिवाय दुनिया चालत. काय चालतंय सांगायचं. तर हे सगळं क्षेत्र चाललंय ते पैशावर चाललंय. पैशात चालले. काय लोक बैल चांगला असतो हा. त्याचा पळणारा, हा तो काय करतो की त्याचा एक नंबरचा बैल आहे, तो म्हणतो माझा चांगला बैल घातला हा तर मला बक्षीस पैसे मिळतील. हम्म. मी खराब बैल घातला, हम्म. किंवा खराब असं म्हणायला येत नाही, म्हणजे की कमी कमी काय- पळणारा बैल जर घातला आपण, हम्म. पण घ्या कमी पळणारा बैल जर आपण घातला हम्म. तर त्याला पैसे मिळतील बरोबर. असं. हा त्याचा उद्योग चालू झाला ना. हा चालू चांगला बैल पळणारा असला की दोन्ही उद्योग होते, कुठलं बरोबर. नाव पण होते, हा असं इन्कम बी होतोय. इन्कम पण होते. तात्या आता पडत्या काळातल्या कुठल्या गोष्टी सांगताला की ह्या गोष्टी घडल्या नाही पाहिजेत. कारण प्रसिद्धी तुम्ही सांगितलं सगळीच जण सोबत असतात. म्हणजे काय होतं माहितीये का, हे क्षेत्र कसं आहे, हम्म. चांगलं झालं ना हम्म. की त्याला एक ती माणसं मुंगळं जसं चिकटतात का नाही हा तसं असते ती. हा मग ती आणि वाईट झालं का नाही हम्म. की त्याच्यापाशी माणूस पण उभा राहत नाही, हम्म. अशी परिस्थिती आहे. हम्म. त्यामुळं आपण प्रत्येक पाय ठेवताना, पाऊल उचलताना आपण जपून उचललं पाहिजे, हम्म. असं आहे. मग प्रसिद्धीसाठी आपण काहीतरी करायचं, हा किंवा 4-2 गुंठ विकायचं, प्रसिद्धी करायची, हा. किंवा दंगा करायचा, मस्ती करायची, अशी मग प्रसिद्धी करून त्यात काय अर्थ नाही. अर्थ नाही. हा, मानापानानं पाहिजे कुठली बरोबर. गोष्ट. हा, म्हणजे जशी प्रसिद्धी व्हायला पाहिजे, खालून ज्या वेळेस माणूस वरच्या स्टेजला जातो हळूहळू हो. तशी प्रसिद्धी व्हायला पाहिजे, एकदम वर जायला नको. काय होतं माहितीये का, तुमची ज्यावेळी कवा प्रसिद्धी चांगली होती, तुमच्याकडे एक संयम चांगला पाहिजे. हा तुमचा बैल 1 नंबरातला, तुम्ही बाबा एक 30-40 हजाराचा कोंड घेतलाय, त्याला आपण तुम्ही मोठा केलाय, गाडावाला. घडवलाय, आणि ती 10-20 लाख रुपयाला विकला तुम्ही, चांगली गोष्ट केली ना, प्रसिद्धी केली, पैसे बरोबर, कमवलं, बरोबर. असं केलं पाहिजे. हा
म्हणजे वासरू जर दुसऱ्याला जरी चांगलं तयार करून विकलं तरी तुमचं तिथं नाव निघणार आहे. पण कुणाकडे घेतलं म्हणतोच ना आपण. कुणाच्या दावणीचं वासरू आहे. असं होते ना, हा. त्यांचं नाव होते, प्रसिद्धी होतेच ना तुमची. हा हा? बरोबर. की हा माणूस चांगली वासरं तयार करतोय. करतो हो. आता बघा यांच्या आता वाघवाडीचे संत मामा आहे, हा त्यांचं नाव एक प्रसिद्ध झालं. म्हणजे मी त्यांच्यानं बारका लक्ष घेतलेला, एक हा. नंबरच माझा पळाला, हो. त्यांच्यानंच घेतलेला. हम्म. मग अशी नावाजलेली माणसं आहेत ती. हम्म. ती कशी उद्योगच करते बघा. बरोबर बरोबर प्रपंच त्यांचा त्या ह्याच्यावर चाललेला आहे. बरोबर. आज किती जण आज बैलगाडी शर्यत चालू झाल्यामुळे प्रपंच चाललेला आहे. बरोबर. बघा ना तुम्ही, बिझनेस वाले भरपूर आहेत. कारण अड्ड्यात आपण हॉटेलवाले आहे ती, तुमचा उद्योग चालू हो, झाला, सगळे- बैलांचा सगळे. झाला, खाद्यवाल्यांचा झाला, सगळे सगळ्यांचा उद्योग चालू झाला. झेंडा पंचावाल्यांचा झाला, कासरवाले पुकारणाऱ्यांचा आहेत. झाला, नंबर टाकणाऱ्यांचा झाला, हा सुट्टी मेकर. सुट्टी मेकर झाला, सगळ्यांचा उद्योग, ड्रायव्हरांचा झाला. म्हणजे या बैल- क्षेत्रामुळे सगळ्यांचा कुठेतरी फायदा सगळ्यांचा झाला. झाला. ड्रायव्हरांचा झाला किंवा आपले बैल सांभाळते त्यांचा झाला. हम्म. सगळ्या शेतकऱ्यांचा झाला. काय ज्या जणांच्या 4-5 गाय असते त्या, हा त्याला 1-2 खोंड झाली तर हा बरोबर. पहिलं 5,000-6,000ला चालू नव्हतं, त्यावेळी बाजारात विकत होतं पाहून. हा आता तोच खोंड 1,00,000-1,15 लाखाला विकतोय. जातोय. मग तुम्ही 5-6 गाया घरी सांभाळा ना, हा काय त्याला काय खर्च आहे असा हो. बरं. गाय पाळायला वैरणच घाला नुसते, खाद्य बिद्य नाही दिलं तर चालते. चांगला एखादा आपले विपुल ड्रायव्हरच्याकडे वळू कसे आहेत रहमतपूर. रहमतपूरचे, तसे वळू चांगल्या गाईला दाखवलं तर चांगली खोंड पण खिल्लार होऊ शकते. हम्म. असं आहे ना. तात्या ह्या नादात पडला किती बैल एक नंबर झाली धावणीला आतापर्यंत? हा नाद म्हणजे माझ्या एकट्याचा नाही, म्हणजे माझ्या आजोबा पळवत होते हा खड्या शर्यतीला. हम्म. नंतर वडील पण खड्या शर्यतीला पळवायचे. हम्म. खड्या शर्यती म्हणजे काय, आपण आता बिनजोड म्हणतो ना, हा तसं त्या यात्रा कमिटी, आता आपण 3 फेऱ्याचं भरतो ना, तशी यात्रा कमिटी भरवायची. हम्म. आणि 2च गाड्या सोडायच्या. हम्म. मग जसं कुस्तीला कसं असते, लहान पैलवान, मोठा पैलवान, सगळ्यात मोठा पैलवान शेवटला, तशी ते 100-200 रुपये बसतं 2,000 पर्यंत खड्या शर्यतीच गाडी असायची. हम्म. मग त्यावेळीपासून नाद आहे यांचा. ते आता 3 फेऱ्यापर्यंत आहेच. हम्म. मग वडिलांचा झालाय, आता आपण आहेच, पुतणे पण करते ती. आणि जवळजवळ आतापर्यंत माझी 1 नंबराची बैल तरी 10-15-20 झाली. हम्म. तशी 50 बैल झाली चांगली. हम्म. पण 1 नंबराची पळणारी अशी 15-16 तरी 1 नंबराची टॉपची झाली. जाईल तिथे एक नंबर. हो, 1 नंबर असायच. पण ह्या बंदीच्या काळात ती जरा गेलं ना 8-7 वर्ष त्या. कुठली कुठली बैल असे लक्षात येते की ह्या बैलाची नावं झोपेत उठलं हो. तरी कायम डोळ्यासमोर तोंडात येणार? ती पहिले बैल मी घडवलेला 95-96 ला कारकून म्हणून बैल होता. छब्यान कारकून. एक राजा होता आणि एक इद्र होतं, एक हिऱ्या म्हणून एक होता. ती 3-4 बैल चांगली झाली. तर मधल्या काळात ती जरा आणि 2007च्या काळात बंद पडलेला. नंतर ती अनेक चालू झालं. नंतर 8-9च्या शापुरात एक खोंड घेतलेला सोमा म्हणून तो एक पळाला. नंतर मग 9-10ला मोठा शंकर, बारका लक्ष्या, एक पतंग म्हणून बैल आहे, आणि मुंबईवाल्यांचा कटेकरांचा एक घेतलेला बैल वजीर एक, ही टॉप मध्ये पळाली माझी. नंतरच्या बंदीच्या काळात वशा आबाने आम्ही दोघात होतो आणि लासा एक, अशी ती एक माझी घरची गाडी चांगली पळाली आमची. नंतर ही वकिलांच्या घेतलेला सर्जा एक त्यांनाच दिलाय परत आता, ती पळाला चांगला. संभान सर्जा ती पण गाडी 8-9 मैदान 1 नंबर ती पण केली. आता संभा लय आजार आहे त्यामुळे बेकार वाटते. आणि सर्जा पण दिलाय. हाय आता बघू आता मग काय, आता योग कवा येतोय चांगला आपल्याला, कवा देव आपल्याला एखादा बैल चांगला देतोय काय बघू. प्रयत्न तर करत राहिलं पाहिजे ना आपण. बरोबर. तात्या आता एवढी मैदानं होती, ती नामांकित मैदान, महाराष्ट्र केसरी, हिंदी केसरी, त्यातली कुठली कुठली मैदान आपली बैल राहिली आणि सगळे म्हणजे टॉपलाच 1 नंबरला?
खरं तर सांगली सातारा जिल्ह्यात आपल्या एक नंबरचे मैदान होते ती. हा. आणि पुशेगाव आणि कोरेगाव हम्म. या मैदानाला की नाही आमच्या बैलाने काव एक नंबर केलाच ना, हा. एकटी पळूनच हम्म. काय तर होतच. हा. त्याच्यामुळं मग बाकीचे गाव जे आहेत, हम्म. मग शिरंबे गाव असेल, यात्रेची शिरंबेचं असेल, पेडगावचं असेल, किंवा आमच्या विट्याचं असेल एक मैदान, असे मोठ्या मोठ्या पोळ्या आपल्या आहे. अशा एक एक नंबर केलेले आहेत बाकी जगात. पण ही दोन मैदान आहे ना, कोरेगाव मोठं आपलं आणि पुशेगाव, ह्यात एक नंबर कवा गावलाच नाही. म्हणजे गुलालात राहिला का? नाही, गुलाला पुशेगावला राहिली, हा. पण कोरेगावात कवा गुलालात पण राहिलेलं नाही गाडी त्या वर्षी पळून. हा. हो, म्हणजे शेवट तात्या नशीब पण ह्यात लागतं. नशीब लागते बघा की, माझा 30-35 वर्षाला झालं तिथला गुलाल पण नाही कोरेगावच. हा. खरं आहे ते सांगायला काय हरकत नाही. बरोबर बरोबर. मी कुठं म्हणते मी ह्या मैदानाला एक नंबर केलाय, त्या मैदानाला हा. तिथं नाही केला ते नाहीच सांगायचं, नाहीच केलं सांगायचं. ते केलंय म्हणायचं. काय आता जवळ शिरुंबा आहे, हा. तुम्हीच मुलाखत बरोबर, घेतली 24 ला, बरोबर. घरच्या गाडीने आपण शिरुंब्यात एक एक नंबर नंबर केले. केलेला. आणि कोरेगावात नंतर गेलं गट्टालाच गाडीने मार खाल्ला, बरोबर. महिन्यानंच होते ना. हो. असं आहे. म्हणजे मित्रांनो बघा, हे जी बोल आहेत ना तात्यांचं, ह्यातनं शिकण्याजोगं असं आहे की ज्यावेळेस आपण प्रयत्न करत राहायचं, तात्या ज्यावेळेस आपल्या नशिबात जी गोष्ट येईल ती भेटणार. आपलं महत्वाचं काय माहितीये का, हा. आपले प्रयत्न पण चांगले पाहिजेत, चालू प्रयत्न चांगले पाहिजे. हा. आणि त्या बैल कसा आहे काय आहे ही पण आपल्याला कळलं पाहिजे. हा पळल का नाही पळल ही नशिबावर राहतेच थोडस, पण ते कमीत कमी खेळाडू आहे की नाही हीच आपल्याला कळलं पाहिजे. तर हा पळलच का नाही, आपल्याला आत्मविश्वास तर झाला पाहिजे, हा पळल हा नाही पळल, असं एक आपल्याला तर अनुभव झाला पाहिजे, तर ती भविष्यात आपण बैलगाड्या पळू शकतो. नाहीतर पाहुणांचं म्हटले घ्या, तुम्ही म्हटलं हे घ्या आणि पैसे लावून उपयोग नाही, आपल्याला कळलं पाहिजे घ्यायचं का नाही. असं तात्या ह्यातलं बैलगाडी क्षेत्रात तुमचा भरपूर मोठा अनुभव आहे. जुना एखादा किस्सा तुम्हाला विचारतो, असा कुठला किस्सा सांगचाला घरच्या गाडीचा की ती गाडी पळालेली त्या मैदानात, ती गाडी विसरू शकत नाही कधीच. तसं म्हणजे आमची वजीर शंकरची गाडी आमची टॉप मध्ये पळत होती. वजीर आम्ही शंकर ती गाड्या सगळ्या सीमेला टॉप मध्ये होत्या. फडक्यांची गाडी एक नंबर पळत होती ना, आणि त्यांच्याबरोबर बारका लक्ष होता गौतम भाई यांचा. ती सिमीच असा झालेला की ह्यात कोण सिमिल फायनल राहील तीच एक नंबर करणार. दोन्ही गाड्या असं सुटलेल्या की नाही, कुठली लागली अशी कळत नव्हती. आणि वजीर ती आपली लागली, वजीर शंकर थोडक्यात लागली, पण इतकी गाडीला स्पीड होत, ती क्षण बघण्यासारखं होतं. हाय माझ्याकडे व्हिडिओ तुम्हाला दाखवीन. कुठल्या मैदानातला तो क्षण होता? ही ब्रह्मा पैलवानांनी मैदान घेतलेलं भाजडे म्हणून, त्या मैदानाला, त्या मैदानाचं सीन आहे. तात्या एखादा असा कुठला बैल सांगचाल धावणीचा तो बैल मैदानात नेला की गुलाल करूनच घरी याच? तो म्हणजे माझा शंकरच ना. शंकर बैल असा होता, जसं आता रोज उठून बकासूर कसा एक नंबर घेतो तसा शंकर रोज एक नंबर घेतो. मैदानात नेलं की तो एक नंबर घ्यायचाच, तिला मोकळा घरी यायचंच नव्हतं. आता कोरेगावच्या मैदानाला मोठं मैदान भरतं ना, त्याच जागी बुलेटचं मैदान भरलं. पण यात्रेचं एक नंबर आम्हाला मिळाला नाही ना. बरोबर. पण त्याच्या अजून एक बुलेटचं मैदान होतं, आणि मोठा लक्षात शंकर फायनलला 1-2 नंबर म्हणजे निकाल दिला नव्हता. 9:30 वाजता निकाल दिला. म्हणजे निकालच कळत नव्हता शंकर लागलाय का मोठा लक्ष लागला. मग ती यात्रा कमिटी म्हटली, तात्या म्हटले
काय करायचं आता म्हणलं हा. तुम्हाला योग्य वाटेल ते करा म्हणलं. हा बरोबर आम्हाला वाटते जरा मोठ्या लक्षाचं तोंड पुढं आहे. हा मी म्हटलं त्यांना 1 नंबर द्या, मला 2 नंबर द्या. हा हाय की नाही? काय ते बरोबर बरोबर असं चाललं त्याला काय खेळायचं काय हा. इंचान मार खाल्लं काय फुटान मार खाल्लं की मारलं की मारलं. मग बरोबर. मोठ्या लक्षाला 1 नंबर दिला बुलेटच्या मैदानाला हा आणि शंकरला 2 नंबर दिला. हम्म शंकरन मळ होतं त्यावेळी. हम्म मला म्हणजे सरपंचांचं अं, गुड्डी रतन म्हात्रे आहेत का ना हा हा मुंबईचे, ते अनिल भाऊनी आपल्या आवरवाडीच्या ते घेतलेलं. बुधावले हा बदलले हा हम्म. असं झालं. आता तो काळ हो आता आठवला कसं वाटतो त्यात? पहिला काळ चांगला होतो. काय तुम्हाला सांगायचं म्हणजे 99च्या काळात आम्ही बैल नेत होतो ना, हम्म. ट्रॅक्टर मधून नेत होतो. ट्रॅक्टर हम्म ट्रॅक्टरला अंगल असायचं, त्यात 100 रुपये डिझेलला. हम्म ट्रॅक्टर टाकलं गच हम्म 100 रुपये नोंद करायला हम्म आणि वडील आम्हाला 500 देत होते हम्म. जाताना. हम्म. मग काय जेवण घरातच भाकरी असायचं. हम्म त्या 500 100 राहत होत हम्म. आम्हाला 500 जाताना. हम्म आणि बक्षीस किती 2100 3000 हम्म. 5000 7000 म्हणजे लय मोठं बक्षीस. हम्म. पण तो काळ असा होता हम्म. की सोन्यागत होता काळ. असं तो काळ 1 नंबर होता जुन्या बक्षिसांचं. हम्म. कारण का आज 80-90 हजार रुपये सोनं तोळ आहे. हम्म है की नाही? हम्म तर त्यावेळी 5000 बक्षीस हम्म म्हणजे 2,500-3 हजार रुपये तोळा होतं ना हम्म. सोनं त्यावेळी. बरोबर मग आता पण ते 2 लाखच बक्षीस झालं ना त्यावेळीच 5,000 मध्ये. बरोबर बरोबर असं आहे ना. हम्म. 5,000 म्हणजे 2 तोळ सोनं झालं. हम्म. 2 लाखाचं बक्षीस झालं त्यावेळेच. हा. असं आहे. बरोबर. आता काय झालं महागाई वाढली महागाई म्हणजे सगळंच वाढलं. सगळंच वाढले. हा माणसाचा पगार बी वाढला हो. महागाई बी तेवढीच वाढली. हो जुन्या काळात महागाई नव्हती, हो फक्त माणसं शेती जास्त करायची, शेतीकडे लक्ष असायचं. लक्ष असायचं. तर आता त्यावेळेस बैल आपल्या दावणीला किती एका टाइमीला किती बैल असायचे? नाही जास्त नाही बैल 1-2च की आपले धावलेले बैल. दोनच बैल. 1-2 बैल शेतीची 2-3 हा. पाळणारे 1-2 हम्म. एवढेच लय नसायचे बैल आपले. महिन्यात किती मैदान करायचे? त्यावेळी पहिल्या काळात कसं होतं 15 दिवसानं 10 दिवसानं मैदान असायचं. हा महिन्यातनं 1 किंवा 2-3 व्हायची पहिली. हम्म आता रोजच आहे. हम्म असं आहे. मग त्यावेळेस महिन्यात गुलाल जाईल तिथं हो गुलाल. राहील कुठेतरी. हम्म. काय होतं पहिला काळ म्हणजे गाड्या मोजक्याच होत्या, थोड्या होत्या हम्म आणि शिस्त होती. हम्म पंचांनी निकाल जर दिला तर मान्य, माग वळवून पण आणणार नाही. हा आता इथं स्क्रीन वर बघून पण चितार मोठं करा म्हणते. हा झूम करा. झूम करा माझी कुठं लागली आहे, पुढं आहे काय माग आहे. हम्म पण त्यावेळी नाही, पंचांना एकदा निकाल दिला ती गाडी वळवून पण आणणार नाही, भांडण काढत बसणार नाही हम्म. काय नाही. आता इथं डोके फोडत बसतील. हम्म आणि ही स्क्रीन जर नसती हम्म. तर मला वाटतं रोज एक फोन झाला असता. आत्ताच्या काळात. हो आता म्हणजे स्क्रीन आहे म्हणून बरंच आहे. हा नाहीतर लय अवघड झालं असतं. नाहीतर कोण कोणाचं ऐकत नाही. भांडण मिटवत अहो ते खरं त्याच्या डोळ्यात दिसते. हा आपल्या बैलाच तोंड माग आहे, हा त्या गाडीचं पुढं आहे, तरी मग ते माझीच लागले म्हणते. मित्रांनो सध्याची वस्तुस्थिती तात्या सांगते खरं आहे. रोज आम्ही आता बैलगाडा क्षेत्रात मैदानात फिरतोय, हे असं व्हायला होतंय तात्या आता. होते तर काय करायचं. तात्या आता जास्त ज्यावेळेस प्रसिद्धी एका कुठल्या बैलगाडा मालकाला भेटत असते त्यावेळेस त्या मालकानं कशी जबाबदारी पार पाडली पाहिजे? कारण ज्यावेळेस प्रसिद्धी असते जबाबदारी मोठी असते. त्यावेळी ज्यावेळी आपल्याला प्रसिद्धी येते ना त्यावेळी खरं म्हटलं तर आपण असं हुरळून नाही गेलं पाहिजे. हा आपण प्रत्येकाला ज्यावेळी आपण पडत्या काळात असतो हा त्यावेळी कसं आपण राहतो गार बरोबर. शांतवाणी संयम ठेवून प्रत्येकाला नम्रतेने बोलतो. आणि एकांबारीच 2-3 मैदान एक नंबर केले का आपण भाषा पण एक एकांबारी वाईट बोलतो आपण. एखाद्या पैरा मागितला, हा तुझा बैल ह्या लेवल बोलतो का, मला फोन करतो, असं पण नाही बोललं पाहिजे. हा असं आहे ना. म्हणजे थोडक्यात तात्या तुम्हाला असं म्हणायचे की जसा आपला मूळ स्वभाव आहे तसं तोच राहिला ठेवला पाहिजे हो. म्हणजे आज पळते बैल उद्या पळेल का नाही कोण असतो. हा हा बरोबर आहे की नाही.
आज 9-12ला किती दिवस झाले सांगा बरं. बरोबर. 9-12ला म्हणजे किती, आणि आता हे दुसराच महिना आहे. हम्म. 9-12 म्हणजे तेव्हापासून 1-2 महिने झाले. 2 महिने झाले. 2 महिन्यात माझी बैल चांगली पळत होती. हो पळत. आणि आज दोन्ही पण बैल नाहीत. बरोबर. बरोबर आहे का? बरोबर. 9-12च्या मैदानला बघा, सीमेला आमच्या मागडी तात्यांचा सुंदर होता, हम्म. हरण्या होता, हरण्या. तर संभा होता हम्म. आपला, आणि आमच्या किसन शेठचा सम्राट होता, सम्राट मोराळ. जीवन ड्रायव्हरचं सुंदर होता, हम्म. घरणिकेचा राजा होता. आमचे वडकीचे मित्र आमचे हरण्या. हरण्या, पांढरा त्यांचा. पांढरा बैल आपल्या अमोलदादाच, बरोबर. अमोलदादाच, ती गाडी अशा टॉपची होती. बरोबर. त्यावेळी आमची समान झाली, हरण्याची आणि तुमची गाडी. हरण्या घरणिकेचा राजा राजा, होता. संभान सम्राटची समान झाली. बरोबर. आपल्याला एक आनंद काय आहे की अर्धा तास झालं निकाल द्यायला थांबला. हा. आपण आज सातारा जिल्ह्याचं अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा अध्यक्ष म्हणून आपण जाऊन चालतंय का? नाही. माझा मला निकाल द्या बरोबर. बरोबर. म्हटलं, कुणी पण तो निकाल तुम्ही द्या. तर आमचे खटावचे संजू आप्पा हे म्हटले, तात्या म्हटले, सामना आहे गाडी, तुम्ही निकाल दिली ती मला मान्य आहे, बरोबर. काय अडचण नाही म्हणजे. मग 2 महिन्यापूर्वी माझी 1 नंबरच्या गाडीवर समान करत होती, हा. आणि आज माझ्याकडं 2 महिन्यात बैल नाही, असा फरक आहे. बरोबर. म्हणून माणसाने कुठल्या गोष्टीचा गर्व नाही केला पाहिजे. बरोबर. मित्रांनो, खरंच तात्यांनी सांगितली तर आत्ताची वस्तुस्थिती आहे. मी पण त्या मैदानात तो गाडी सामान उतरलेली. म्हणजे तात्या थोडक्यात माणसानं जर आपली लेवल जर मेंटेन जर ठेवली तर तुम्हाला पळत्या काळात बी माणसं साथ देणार की. नक्कीच की. आज तुम्हाला सांगायचं म्हणजे माझा एक राहुल दादा आहे कडेपूरची, अंधाप्पा आहे ती, रात्री येऊन गेले अंधाप्पा. राहुल दादांनी पण अजित बाबूशी किंवा मला म्हणले, तात्या भ्याच नाही अजिबात म्हटले. माझ्यावर लहानच आहे ती, 10 वर्षांनी, 10-12 वर्षांनी, पण आधार एक लय महत्वाचा असतो. बरोबर. व्याज नाही म्हटले, आपल्याला बैल येईल, तुम्ही नाही प्रयत्न केला तर मी तुमच्यासाठी प्रयत्न करणार आहे म्हणजे राहतात. आणि बैल टॉपचा 2 नवीन पाडव्यालाच एक आपण घ्यायचा बैल म्हणून राहुल दादा म्हणजे मी तर आपण आपल्या नाद घेणारच ना, घेणारच. पण त्यांच्या जे मनात होतं ना राहुल दादा, ती त्यांनी बोलून दाखवलं. तात्या ही सगळी लोक तुम्हाला आधार देते ती. हो. का म्हणून देत असतील? काय होते, माणसाचं शब्द चांगले पाहिजे, हा. आणि एखाद्याला तोडून बोलणं किंवा असं वाईट बोलणं हे मला जमत नाही. तेव्हा माझ्यापेक्षा माणसं तर आहेत, नाही काय नसलं तर जीवाभावाची माणसं लई आहेत माझ्यापेक्षा. म्हणजे तुम्ही जी जोडले ती कधी तुटू शकत नाही. नाही 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 तुटू शकत का. म्हणजे तात्या ह्यातनं शिकाय काय भेटते माहिती आहे का? बैलगाडी क्षेत्रात यायचंय, फक्त माणसं जोडायची. हो. पहिलं आम्ही 20 वर्षापूर्वी मैदानाला जायचं का नाही, तेवढं अशी मजा यायची मैदानाला जायचं. कारण की 4-8 दिवस आधी कामाचं नियोजन करायचं, सगळी कामं करायची. वीटभट्टीचा माझा व्यवसाय होता मोठा, वाळूचा होता, मग ते 2 ट्रॅक्टर, ती सगळं नियोजन करणार, आदल्या गाळ टाकायचं किंवा काय करून, आणि ते हुरूप यायची. उद्या बैल घेऊन जायचंय, मग ते ट्रॅक्टरला अंगल जोडायचं, हे करायचं, टेम्पो कुठलं, बरोबर. मग ती घेऊन जायचं. ती मैदानात जेव्हा बैल पळवण्यापेक्षा की नाही, ती जी माणसं भेटायची की नाही, आमची ती रेणावे दादा, वयान मोठे नागो दादा, मग आता राहुल दादांचे वडील, वडिलांचे भाऊ सुधीर दादांचे कडेपूरचे वडील प्रकाश पडते, मोठा ड्रायव्हर, पका बापू, ही अशी जुनी माणसं आमच्या आपले संभाबा ड्रायव्हर आपले, ही अंदाप्पा, ही नंतर दिलीप नाना, अशी मैदानात भेटायची पहिले आणि चर्चा करायची, बसायचं.
असे सगळं असायचं व्यवस्थित. आणि आता काय कोण कोणाला विचारत नाही काही नाही. आमचे जीपी भाऊ असलेली हा जीपी भाऊ जीपी भाऊ की नाही उद्या दादा मैदानात येत नव्हते पहिले. भाऊ असायचे. भाऊंच्या मी अम्बेसिडर मध्ये जाऊन बसायचं. हा मग लहानपणी असं वाटायचं मला काय मोठं रातच्या वयात होतं असं मी हा 15, 16, 17, 18 वर्ष असं. आणि म्हणजे भाऊ कसं बॅग बिग घेऊन येते ती बॉबर हा ती अम्बेसिडर हा किंवा जीप गाडी घेऊन केव्हा कुठली गाडी लागली आणि फिरवून रे भांडण असं काय नाही. ती जीपवरच बसणार किंवा अम्बेसिडरवरच बसणार. उतरणारच नाही. अजिबात नाही. ती त्यांच्या नाटात टेंब्यातच हा आपण पण यायला तुमच्याकडे असं वागलं पाहिजे. हा बरोबर. म्हणजे ट्रकनं बैल भाऊ घेऊन यायचे. आता कोणाला तसं जमणार नाही. बरोबर. ट्रकनं बैल मैदानात घेऊन यायचं जमणार नाही. आता आमच्या आप्पा पण आहेत अंधाप्पा पण टॉपचाच बैल घेणार. हा 1 नंबरचा म्हणजे पळवणार. तर आमच्या वाटेगाव दादांच्याकडे पण मुंबईवाल्यांचे असतात बैल अंबरनाथवाल्यांचे. ते राजा बिजा पाळायचे ती पण टॉपची बैल असायची. म्हणजे आमचे स्वप्नेच आहेत ते. आपले परवा वारले पांढरा कारभारी हा चांगला त्यांचा वळू पळायचा. वळू त्याची लय बैल 1 नंबरची पाळायची. वळू म्हणजे कसली बैल लाला पाटील आहेत ती. अशी जुनी माणसं आहेत की नाही. मस्त वाटायचं त्या माणसाचे भेटून. ती वयानं आपल्याला मोठे मी लहान असायचं ह्यांचा आदर्श घ्यायचा या लोकांचा. आमचे अल्ली भाई आहे ती वारनाटवाली. आमचे भीमा दादा म्हणत वारले ना ती दादांचं बघितली मी. म्हणजे या सगळ्या जुन्या पिढीचं मी बघितले. त्यांचा आदर्श घेतलाय मी. मग ड्रायव्हर जुने ड्रायव्हर संभाबा काय गाडी म्हणजे पळवायची. काय कुणाला कळणार पण नाही ही हातात कसरत धरणार. काय करणार अरे माणसं म्हणणार ही लेखा कोण बसले ते आबा हातात तर कसरा पुढे तर गाडी आबाची 2 फुटात लागली. असे ड्रायव्हर पण पाहिजेत आमचे. कादर पठाण ड्रायव्हर जुने ड्रायव्हर पण सगळे चांगले. आता ती मैदानात आलं की नाही त्या जुन्याच्या आठवणी येते त्या आता मैदानात गेल्यानं काय मिळतच नाही. कोण कोणाला बोलत नाही. कोण कोणाला चर्चा नाही किंवा काय नाही. बघा की आता आमच्या एका चर्चेत युवायानं आमच्या डिके दाबानं मित्र माझ्या आबा मोठे वयानं पण आबा म्हटले तुमची पोरगी माझ्या सख्या पुत्याला द्यायला पाहिजे. धनाच तात्यात तू म्हणतोय ना दिली म्हटली. कुणाला सांगितलं ना फक्त स्वतःला सांगितलं. लगीन ठरलं 4 दिवसात केलं. म्हणजे ह्या बैलगाडीच्या असं नातं झाले. आता ही पाहुण्याचा शिर्के आहे ती आपल्या पेडगावपाशीच गाव आहे. मग ती बहीण सख्खी बहीण केली आम्ही. 4 दिवसात लगीन ठरलं. सख्या पुतण्याला आम्ही केलं लगेच. म्हणजे या बैलाच्या ह्या नादानं रक्ताची नाती पण निर्माण होते. ही जपलं तर आहे नाही तर काय उपयोग नाही. म्हणजे तात्या आता तुम्ही म्हणताय जे मैदानात गेले ते दिवस होत तसं नाही. आपुलकी राहिली नाही का हो. आपुलकी म्हणजे काय झाले जुनी माणसंच नाही ती आता मैदानात. मग ती नवीन पिढीला जुनी माणसं काय माहितीच नाही. बरोबर. ही पिढीनं त्याच काय माहितीच नाही. 10 गट पळते ती 10 सेमी पळते ती 10 फायनल पळते ती. बक्षीस घेऊया गुलाल टाकला निघालो घरी. बरोबर असं नाही हो. हे बैलगाडी क्षेत्र म्हणजे एक जीवाभावाचं नातं आहे. ही बैलगाडी क्षेत्र जीवाभावाचं नातं आहे टिकवलं पाहिजे सगळ्यांनी. नुसती तात्पुरती बैल त्याचा मेळावा म्हणून गोड बोलणी किंवा काय होणे पण एकमेकात भेटलं तर काय चाललंय जेवलाय खाल्लंय तुझं काय चाललंय अडे अडचणी विचारलंच पाहिजे. त्यात तर तुझ्या मार्ग निघेल ना तर नाही निघेल. पण जिव्हाळ्याचं जे प्रेम असतं ते एकमेकांनी बैलगाडीत ठेवलं पाहिजे. पहिल्यागत राहिलं पाहिजे लोकांनी. या नवीन पिढीने ती जुन्या पिढीचं जरा
घेतलं पाहिजे. आदर्श घेतला पाहिजे. तात्या आता तुमच्यासारखी लोक आम्हाला भेटतात. आमचं वय कमी आहे पण अनुभव आम्हाला पण आला तुमच्यासारख्या लोकांच्या बसून विचार त्यांचं घेऊन आत्मसात केलं. काय काय लोकांची चर्चा केल्या तुमच्यासारख्या. ते म्हणले तर आम्ही जरी शेजाऱ्याने गेलो तरी आत्ताची पिढी म्हणजे ओळखत बी नाही किंवा बोलत पण नाही. पण त्या काळाचा जर एखादा माणूस जर भेटला तर तो लांबनं हाक मारून जवळ येणार. हो, म्हणजे फरक झाला. पहिलं मैदानात गेले तर टापर गुंडाळायचे प्रत्येक जण. हा गळ्यात टावेनं टापर गुंडळून हा नमस्कार ही या सगळेजण. आमच्या एकेकांच्या गाड्या सिव्हिल एकत्र असायच्या. हा कारण का पहिलं असं चिठ्ठ्यावर नसायचं, सिरियल नसायचं. एक बाबा 20 गट झालं मग बक्षीस किती आहे ते 5 बक्षीस आहेत. मग 4 पंचे 20, 4 सिमी पाळणार. हा मग तुम्ही कितव्यात पळालाय, दुसऱ्यात पळालाय, तुम्ही चौथ्यात पळालाय, तुम्हाला माहिती असते आपण एका सीमीत आहे. तर तुम्ही सीमी पळाच्या अजून एकमेकांचा चहा पिणार, चहा देणार तुम्ही. आणि लागली पण नाराज नाही होणार त्याची लागली पळून. हा त्याला उलट चहा देत होती माणसं. परत एकत्र. हा एकत्र लगेच वेळेस. हा आता तसं नाही हो. आता खुन्नसपणा होते आणि खुन्नसपणा केला नाही पाहिजे बैलगाडी क्षेत्रात असं. तर आता काय होते माहितीये का, ज्याला त्याला विचारेल ना जो ते म्हणतोय तो फक्त पैशाचाच बाजार झालाय. मग तसंच झालंय ना. म्हणजे ज्याला त्याला असं वाटतं की मी मैदानात आलोय, जाताना मोकळा नाही गेलं पाहिजे. हा कोण मोकळा जातो का सांगा बरं. नाही बैलगाडी मालकच मोकळा जातो. बरोबर. म्हणजे आज एक 500 गाड्या किंवा 400 गाड्या जर जमल्या हा मैदानात किती 9 गाड्या बरोबर. फायनलला हा. किंवा 7 गाड्या, 7 7 दुनी 14 बैलांच्यावर गुलाल आहे. हा आहे की नाही. हा बाकीचे भाडं भरून वैरण घालून पोरांचा ड्रायव्हरला खर्च. पैसे देऊन सोडणाऱ्याला हे सगळा खर्चच वाढत जाते. बरोबर पण तो आनंदात जातो बैलगाडी मालक, बरोबर. खर्च घालतो. हा बघा झेंडवाला पैसे नेत, पुकारणारा सावलीत बसून पैसे नेत. बरोबर. झेंडवाल्याचं तसं काम जास्त आहे. हा उन्हात उभा राहतो दिवसभर उन्हात. आणि किती हरपाड होतात बघा. बरोबर. सगळे झेंडवाले आहेत. हा म्हणजे नुसतं बापूज एकट्याच नाव घेत नाही, जेवढे असतील तेवढे. पण सगळे झेंडेवाले माझे मित्रच आहेत. पण झेंड्याचं पण काम आता त्या एका मैदानला माझं एका मैदानला तुम्ही एका झेंडावाल्यावर हा. झालेलं पोरगच आहे, त्याला पण सांगणं माझं कर्तव्य. हा मी जिल्हा अध्यक्ष आहे अखिल भारतीय बैलगाडी हा की बाबा तू चापकानं हाण नको, बैलाच नाही हाण नको, माणसाच नाही हाण नको. पुढे येते म्हणून तुला काय मारायचा अधिकार दिलाय का भैया. ते नाही ऐकलं. हा बघा तात्या म्हणला काय करायचं. बरोबर. दुसऱ्या मैदानाला बसणं, सातवाडीच मैदान, त्या दिवशी बसणं पट्टीचं नियोजन झालं. हा झालं की नाही चांगलं. झालं झालं. झेंडवाल्याला काय त्रास आहे का. त्रास नाही, एका जागेवर उभं राहायचं. हा मग तो नियम काढला, झालं व्यवस्थित. आता काय होते, झेंडवाल्याला पैसे मिळतात, ड्रायव्हरला पैसे मिळतात, गुलालवाल्याला पैसे मिळतात, हॉटेलवाल्याला पैसे मिळतात, युट्यूबवाल्याला पैसे मिळतात आणि फायनलला 4-2 राहतात त्याच पैसे मिळते. बरोबर. सोडणार धरणाराचे पैसे मिळतात. पण बैलगाडी मालकच मोकळा जातो. हा त्यांच्या जो मोकळा जातो त्यांच्या दुःखात कोण आहे का सांगा. नाही का. त्याचा किस्त खर्च आहे, हा ते बैल किती घ्यायला लागतो, त्याला वैरण खाद्य लई घ्या पाहिजे. बैलगाडी मालकाचा की नाही दुःख लई बेकार आहे. म्हणजे जेवढं दिसतंय तेवढं सोपं एवढं नाही. सोपं नाही. बघा तुम्ही खर्च काढत नाही. शेतकरी कवा खर्चच बघत नाही. हा शेतकरी काय करतो, हाय आपल्या गावात नंदी आहे ना, मग सगळे व्यवस्थित होतं असं शेतकरी म्हणतो. मग सगळ्यांचा उद्योग आहे, पण बैल मालकाचा उद्योग नाही. तो आपला झटायसाठी येतो, आपल्या नावासाठी येतो, काहीतरी करायसाठी येतो. तर आता एक परवा दिवशी मुलाखत घेतली, आता तुम्ही बोलला तेव्हा आठवलं. एक मुलाखत घेतली तुमच्यासारखेच जुने होते, त्यांनी सांगितलं काय माहिती आहे त्या मुलाखतीत, ही डेअरिंग फक्त शेतकरीच करू शकतो, पैसेवाला बी करू शकत नाही. खरंच आहे की. मग बघायचं कारण तो खर्च काढतच नाही, खर्चच काढत नाही. बघा आता मी वकिलांच्याकडनं 17 लाखाला बैल घेतला सरजा, हा आणि 6,10,000 दिलं. हा आणि ती पण मी 17 लाख त्याची रोख दिली हा आणि त्यांनी मला निम्मच पैसे दिले. हा 2 महिन्याची मुदत हा आणि त्याला 6,10,000 दिले. हा निम्मच त्यांनी पैसे दिले, निम्म राहिले त्यांचं. हा
नंतर वाघेरीत आमचं दादा ड्रायव्हर नाही की काका आहे ते वाघेरीची. नंतर बाबा आहे आमचा वाघेरीचा. तिनं बैल घेऊन दिला आपल्या आबांचा संभा म्हणून रमजान बाईचा. तो संभा घेऊन दिला, पळाला चांगला. पण वर्षभरातच 10-15 लाख आपण त्याला घातले. बरोबर. हा, मग शेतकरीच आहे आपण, काय 2 नंबर धंदावाला आहे. ही 2 बैल चालू सीझन मध्ये आपण घेतलीच ना. आणि 2 वर्षात म्हणजे संपलीच ना. बरोबर. असं आहे ना. शेतकरी विचार करत नाही नाही करत नादासाठी. आता तात्या, त्या काळी ज्यावेळेस तुम्ही मैदानात जायचं त्यावेळेस अशी कुठली गाडी पळायची हो की गाडीच बघूशी वाट, म्हणजे कुठल्या पण बैलाची असो, पण तुम्हाला वाटायचं की ह्या गाडीकडे बघितलं मन भरतंय? एक अशा 5-6 गाड्या होत्या की अशी डोळ्याचं पारणं वेगळंच वाटायचं. हा. एक आंदाप्पांची घरची गाडी पळती, दोन्ही घरचीच. आप्पांच्या दावणीतच वारली ती बैल दोन्ही. घरची गाडी चांगली पळत होती ती एक. नंतर गोंडवाडीच्या सुंदरची आणि एक साखराळच्या राजाची ती गाडी पळत होती. अंबरनाथवाल्यांच्या राजाची असे, आणि वारणाटलवाल्यांचं एक इंजान म्हणून होतं. अशी त्या काळात की नाही चांगली पळत होती. नंतर आमचे पका बापा आहेत की नाही ड्रायव्हर कडेपूरची, त्यांचा एक बैल होता. ती गाडी चांगली थोडेच दिवस पळाली. ती बैलाला पायाला लागल्यामुळे ती पण नंतर पळाला. ती बैल चांगला पळाला. नंतर लेंगऱ्याचा एक पिंट्या म्हणून बैल पळाला विलाशेतचा. चांगली बैल नामाची. वडीचा बावऱ्या एक पळाला. आणि दुसरा एक बावऱ्या ते मुंबईवाल्यांचाच होता, बापराव ड्रायव्हरकडे सांभाळला होता. ती एक चांगला पळाला. अशी बैल 5-6 गाड्या अशा त्या काळात एक नंबरातच पळा. दुधनवाडीचा एक बैल होता, दुधनवाडीचा बावरेच ती पण एक टॉप मध्ये पळाले बैल. अशी मजबूत बैल त्या काळात. त्या काळातलं तुमच्या तानाजप्पांचा एक सोन्या, अशी बैल पळायची. 10-50 बैल मोठी जातीची बैल पिऊन एक नंबर पळायची. कुणाची एक नंबर घेईल सांगता येत नव्हतं. पण अशा अर्ध्या फुटातच निकाल. असं कोण छकड्यानं कोण कोणाला मारत नव्हतं. म्हणजे तोडीच तोड. कोण कोणाला कमीच नव्हते. 10-15 गाड्या होत्या ना त्या काळात. लय पळायचं. आमच्या भीमादादांचा एक सुंदर म्हणून होता, ती पळायचं. आमच्या सगळ्यात म्हणजे आता ही बैल पळत होती. पण आमचे संभाजी थोरात आहेत की नाही रसवाल्यांचा बैल म्हणून सुगर, तो बैल कुठल्या कडून टाकायचा. त्याकडून टाका, ह्याकडून टाका, जातात. आबा ड्रायव्हर त्याच्या असायचे. आबा असायचेच पहिले, आबाच पळत होते. पण तो गुणी बैल लय स्पीड त्या बैलात. तसा बैल आहे की नाही, हितनं पुढं पण होणार नाही, माग पण होणार नाही, तसा बैल नाही होणार. कारण का त्याचा किस्सा असा झालेला, बंदीच्या काळात एक असा विषय होता की आम्हाला म्हणजे पेपरला कोण देत नव्हतं. म्हणजे सुप्रीम कोर्टात निकाल आहे आणि आम्ही काहीतरी पेपरला देणार नाही, किंवा असं टीव्हीला पण आमची मुलाखत द्यायची नाही. बरोबर. कोर्टात निकाल आहे ना, आम्ही कसं यायचं. मग आमची ती नितीन ढाकरे म्हणून मित्र आहेत माझे गोळीचोरती, आणि पुढारीचे संपादक बालिश थोरात म्हणून आहे त्यांनी आमची मिटिंग लावली संभाजी थोरातांच्यावर, बाबांच्यावरती. मग तिथं मिटिंग लावली ना, ती तयारच होईना. काय झालं, तयार होईना. टीव्हीला बातमी, साम टीव्हीला एक मोठी बातमी लावलेली त्यावेळी बघा, असं युट्यूबवर आहे बघा. संभाजी थोरातांनी नंतर लावली. त्यावेळी त्यांना सांगितलं, संभाजीराव तुमच्या चुलत्याला तात्या म्हणत होते रसवाल्यांचं, तुमचा बैल एक नंबरच पळत होता शुगर म्हणून. त्यावेळी तुम्ही
लहान होता आजचेला, तर माझी आणि तुमची त्यावेळी ओळख नव्हती म्हणजे. पण तुमच्या चुलत्याची तात्याची माझी ओळख होती. म्हटलं तात्या ज्या दिवशी वारले त्यावेळी तुमचा शुगर रडत होता का नाही ही सांगा म्हटलं. हा हो म्हटले तात्या वारले त्यावेळी बैलांना आमच्या कासर तोडलेलं म्हटले. आणि तात्यांची म्हणजे असं बैल रडत होतं शुगर, खरी परिस्थिती. मग तुम्ही आमची राव दाखवून असा टीव्हीला म्हटलं तुम्ही. मग त्यांच्या डोळ्यात पाणी आलं संभाजी आणि तिनं तर लावायला चालू केली. सुरुवात झाली आपली. म्हणजे तात्या बैल एखाद्याच्या घरी आपल्या असेल तर त्याला बैल म्हणून म्हणलेच नाही पाहिजे, सगळ्या भावना त्याला आहेत. अहो नदीच आहे हो. हा आता बैल रडला, तुम्ही सांगितलं शुगर रडला, मग त्याला मालकाचं दुःख वाटलं असं. दुःख वाटलं हो. ती त्यांची स्टोरी त्यासनी सांगायला लागली मला. हा बरोबर. तेव्हा ती टीव्हीला लावली बातमी त्यांनी. त्यांची खरोखरची स्टोरी असं आहे ना. तात्या जुन्यातले ड्रायव्हर कुठलं सांगता की ती ड्रायव्हर गाडीवर बसलं, गाडी नंबरात राहणार, गुलाला राहणारच. आहेत म्हणजे ड्रायव्हर म्हणजे आहेत. आता मग आबांचं पण नाव घेतलंय. मग कडेपूरचे आमचे कडेगावचे शिवा ड्रायव्हर आहेत. पक्का बापू आहेत. पक्का बापू आहे की नाही, जीपीच्या गाड्या म्हणजे एक नंबरचा ड्रायव्हर त्या काळात. नंतर कादर पठाण, आमच्या विरोड्यात एक महिपा ड्रायव्हर आहे जुने. जुने ड्रायव्हर भरपूर झाले ती. असं ड्रायव्हरची जी आहे त्यांचा काळ त्यासनी काही पैसेच मिळत नव्हते. म्हणजे ती फायनल राहिलं तर काहीतरी मिळालं तर मिळालं, नाही तर पदरच्या खर्चाने येत होते. बाबा पडवळकर एक होती स्वप्न. दिलीप ड्रायव्हर जरा ह्या नवीन मतीच आहे. बरोबर. जुन्या काळातली ती ड्रायव्हर आहेत टॉपची एक नंबरची. एक बबन ड्रायव्हर होती वरची घाटावरची. नाही रेनवी ही आता बबन ड्रायव्हर ही नवीन मधली. बबन ड्रायव्हर एक खटाव तालुक्यातली ड्रायव्हर. तर त्या आपल्या दावणीला आपल्या किती गुलाल झाला असतील अंदाजे? काय ती मोजता येणार नाही. तरी किती अंदाजे? नाही कशाला मोजते तो. आता घरी डाली किती प्रेक्षकांनी सांगा. नाही ती मोजायला पण येणार नाही. गुलाल किती आणले सांगता येणार नाही. मित्रांनो बेहिसाब गुलाल आणि फायनल घेतलेले आहेत. आणि ढाली सगळीकडे तुम्हाला ढाली दिसतील. आपण सगळ्या दाखवल्या नाहीत, पोथी भरून ठेवलेत किंवा इतरांना पैरकरांना बी भरपूर निम्यार्धे गेलेत. हो निम्यार्धे गेलेत. तात्या तो काळ ज्यावेळेस आता आठवतो त्यावेळेस डोळ्यातनं पाणी येतं का? म्हणजे कशाबद्दल? म्हणजे तो काळ आठवला जुन्यातला, ते आनंदाचा क्षण असायचं मैदानात गेलो. आता तो काळ बघायला भेटत नाही. ते क्षण येतच नाही हो आता. आणि तो काळच वेगळा. डोळ्यातनं पाणी येत असेल. डोळ्यात नुसतं पाणी आता भरून येत असं सगळं. ते दिवस आनंदाचं आता ते दिवस नाहीत. पण आता हाय या दिवसाला तोंड दिलं पाहिजे ना. असं आहे. मागचे पण दिवस सगळं काढत बसलं नाही पाहिजे. पुढे काय चाललंय ती पण बघितलं पाहिजे. म्हणजे जसं बदलत चाललाय काय तसं बदललं पाहिजे आपण थोडस. आता अनुभव मोठा आहे तुमचा. एखादं वासरू जर तयार करायचं असेल, आता तुमचंच घ्या, एखादं तुमच्या नजरेत वासरू बसलं, कसं वासरू घेतलं पाहिजे, कसं तयार त्या मोठ्या पुढच्या स्टेजला आणलं पाहिजे? काय असतं वासराचं महत्वाची पुढचे पाय असते ते का नाही, ती छाती ती चांगली पाहिजे, रुंद पाहिजे. पुढच्या पायापासून त्याला छाती म्हणते. दोन्ही बाजू छाती चांगली पाहिजे. आणि जी पाय असते ती असं जरा मजबूत पाहिजे. आणि खूर असते नक्की असते ते का नाही, त्याचं अशी 4 बोट बसली पाहिजे, अंतर पाहिजे. आणि मागची जी पाय आहे ती असं अंतर पाहिजे लांब. आणि अशी स्प्रिंग झाली पाहिजे मागच्या पायात. त्याला पळायला स्प्रिंग झाली तर पळायला त्याला मागच्या पायाचं हे होते. असं अंतर पाहिजे पुढच्या पायाच्या छातीला. चोक असा चांगला पाहिजे, पडत्या चौकात नसता, असं चोक चांगला पाहिजे. मागणं उंच पाहिजे, असं घोड्यागत पाहिजे ना. छातीला भरगच पाहिजे, मजबूत पाहिजे. आणि जास्त बामणी बैल जास्त पळत नाही. धनगर खिल्लार जातीची बैल अशी पळते चांगली. म्हैसुरी 25% पळते ती, पण खिल्लार बैल हा टिकून पळतो. साधारण किती वर्षाचा असताना, म्हणजे किती महिन्यात असल्या वासरू बाहेर काढलं पाहिजे?
सर्वसाधारण 17-18 महिने तर झाल्यानंतर त्याला थोडस फिरवून आणणे, पण 15 महिन्याच्या पुढं चालवणे शिकवणे आणि पळणारा एखादा बैल म्हातारा असतो त्याबरोबर एखाद्या 4-5 फुटात देऊन त्याला तालीम देणे 5-6 महिने असं ते हळूहळू होत जाते. मग एक फेरा द्यायचा, अर्धा फेरा द्यायचा, पहिल्यांदा एक द्यायचा, 4 दिवसांनी 2 द्यायचा, असं करत करत नंतर मग मैदानात एखाद्या दिवशी काढायचा चांगला बैल बघून. चांगलं नियोजन करायला लागतं. ड्रायव्हर सोडणार, बैल शाना पाहिजे, दाबणार नाही पाहिजे. तर शक्यतो मैदानात आपण पळवताना आपला बैल एखाद्याच कडन असेल की नाही गाडी, कडन दोन्ही बाजून खोंड आपला पळवायचा. भविष्यात आपल्याला त्रास नाही. माझा कडन पळत नाही असं म्हणायचं नाही. पब्लिक कडनंच पळवा दोन्ही बाजू, डावे उजवी दोन खांद शिकवायचं शिकवताना. मित्रांनो, मी तात्यांना हा प्रश्न विचारणार होतो, पण त्यांनी आधीच मला उत्तर दिलं. पब्लिकचा बैल कसा तयार करायचा, तर पब्लिकचा बैल असा तयार करायचा, दोन्ही साईडनं पळवायचंच वासरू. लहानपणीच पळवायचं. हा तर ते होतं ना. अचानक तुम्ही घातले ती बावारणारच ना. लहानपणी शिस्त लागते त्याला, माणसातच पळवायला शिकवायचं असं. आतनं मग ती गाडीकडनं पळतोच. मग माणसं असली तर त्याला भ्या वाटत नाही, ते पळतोच. लहानपणापासून सवय पाहिजे. आता तो काळ आणि आतापर्यंतचा काळ, ह्यातला काय फरक सांगाल? आता तिथनं तुम्ही तो काळ बघितलाय आणि आत्ताचा बी काळ बघताय, कसं वाटतं? तर ती पहिलं सोन्याचा दिवस होतो. आता पण हाय परिस्थितीला तोंड दिलंच पाहिजे ना. आपण फक्त तोंड द्यायचे, आता दिलंच पाहिजे. आता काय करणार आहे तुम्ही? हाय सांभाळलंच पाहिजे किंवा हाय चालवलंच पाहिजे ना. हळूहळू का होईना मग चालवलं पाहिजे. म्हणजे परंपरा आपली चालवत नाही. सोपसच न्यायची असं आहे. तात्या, ह्या आत्ताच्या बैलगाडी क्षेत्र जुन्यातला फरक काय जाणवतो? जुनं कसं होतं, एवढी माणसं ही नसायची मैदानाला, थोडीशी असायची. असं पुढं आम्ही बघितलं तर गाड्या मला 4-5 गटाला गाड्या पळायच्या, 4-3. तेव्हा आनंद वाटायचा असं पुढं बघायचं. 4च गाड्या पळते त्या. मग पहिल्यांदा एकच गाडी खाली जाणार, ती पळून आल्याशिवाय दुसरी जायची नाही. गट किती असायचे? 10-15 गट. 3ला चालवणार, 6ला बंद. 15 गट, 4 सिमी किंवा 3 सिमी, 2 सिमी झालं. आणि आनंद वाटायचे. आणि पहिलं कसं होतं, सगळा उद्योग धंदा करून जायचं मैदान. आता हे अजून नोंद होत्या ती उद्या लवकर नियोजन करून जायला लागतं. तर गाड्या लई झाल्या ना. गाड्या लय झाले, नाद वाढलाय. फक्त नाद जी जोपासाय सिस्टीम आहे ती बदल झाला. नक्कीच झालंय की. आता काय जुन्या माणसांचं जुनं जे होतं का नाही, ती नवीन पिढीनं घ्यायला पाहिजे की बाबा जुनी माणसं कशी वागत होती, आपण काय वागतोय. जरा नवीन पोरासनी थोडासा राग गेलो पण त्यांनी पण आपले संस्कृती चांगल्या पद्धतीने टिकवली पाहिजे. तर आता तुम्ही सुरुवातीला सांगितलं यात संयम ठेवला पाहिजे. आता सगळ्यांना कसं आहे माहिती आहे का, लगेच जलद सगळं पाहिजे, 1 नंबर लवकर पाहिजे, गुलाल लवकर पाहिजे, असं होतं का? असं होत असं ही काय आता आपली 4 व्हीलर आहे का, स्कॉर्पिओ आहे, आता 20 लाख द्यायचं कंपनीतनं घेऊन यायचं, असं आहे का? नाही. आता खेळाडू घडवायचा आहे, आज पळेल उद्या नाही पळेल काय सांगता येते. त्यामुळं 1 नंबर मला रोज मिळेल असं कोणी अपेक्षा बाळगून असायचं. खेळाडू आहे होय, प्रयत्न चांगले केले पाहिजे. व्यायाम, तालीम, ड्रायव्हर सगळं तडच पाहिजे व्यवस्थित. आणि आपण ड्रायव्हर जी आपल्यापाशी असते ती आपला विश्वासाच पाहिजे. ड्रायव्हर एकच असावा चांगला, 1-2 असा. मग त्या ड्रायव्हरनं पण काय माहितीये का, माझं म्हणून केलं पाहिजे. नाहीतर ड्रायव्हर या खाली घेऊन मालकाला सांगणार घेऊन खाली घेऊन या, मग घेऊन साईडने येणार, मग गाडीत बसणार, असं नाही ड्रायव्हरांनी केलं पाहिजे. ड्रायव्हर आपल्याला त्या मालकानं गाडी आदल्या दिवशी फोन केलेला असतो उद्या ज्याला पळवाली म्हणून, त्यावेळी ड्रायव्हरनं स्वतः जाऊन बैलाचं तोंड धुतलं पाहिजे, त्या बैलाचं स्वतः त्याचं धुतलं पाहिजे, छकड्यावर पाणी मारलं पाहिजे, टापर गुंडाळली पाहिजे, पाणी बिणी सगळ्यांनी चोळा भरल्या त्यानं सांगायचं. त्यानं काय असेल त्या ड्रायव्हरनं नियोजन, तू असं सोड, तू तसं कर, खाली सुटताना तू फसतोयास, खाली जाऊन झोपली तर असं कर,
की ड्रायव्हरनं सांगायला पाहिजे छकडा इकडे कर तिरका उभा राहतोय हा आणि ड्रायव्हर स्वतः बैल घेऊन खाली गेलं पाहिजे गाडी. आता ड्रायव्हर तसं नाही, या खाली घेऊन मग मला येतो खाली घेऊन, मग ड्रायव्हर ऐकता बसतो वर येतो मग झालं. असं करून नाही चालेल. माझं म्हणून ड्रायव्हरांनी पण केलं पाहिजे. मग तात्या ह्या जुन्या काळात या सगळ्या बारीक सारीक गोष्टीवर लक्ष द्यायचं. मग ही जुन्यातला ह्यो काळ असा होता ना, हा स्वतः येणार ड्रायव्हर. मग आमचं विलास नाना आहे ते शिवा ड्रायव्हर, याच माझ्या गाड्या पळवले पण स्वतः येणार. कादर पठाण ड्रायव्हर येत ते स्वतः ती करणार माझं म्हणून. तेव्हा ती बैल पळते तू, नाहीतर खाली आणि ही करण तर बैल पळते ती. तात्या त्या काळातले ड्रायव्हर तुम्ही बघितलं, आता सांगितलं, पण आत्ताच्या ह्या काळात कुठला ड्रायव्हर असं वाटतोय की तुम्हाला खरंच त्या ड्रायव्हरला बघितलं की त्या जुन्यात 10% तरी ह्या ड्रायव्हर क्वालिटी आहे? आता काय झाले, थोडी ड्रायव्हर जुन्याचे राहिलेत. सातारचे ते नाना नाहीत का, विजू नाना. हा विजू नाना आहे ते, दिलीप नाना आहे ते. मग आता जुन्यात आपलं विठ्ठल नाना आहे काय, नाना त्या जुन्याचे ड्रायव्हर तेवढेच आहेत. नाही तर पोरच आहेत आता नवीनच्या काळात. मग त्या कमीत कमी जुन्यातले 5-6 जण राहिले ती विलास नाना आहे त्यांचे, की पळून ह्यांचं जरा त्यांनी आदर्श घेतला पाहिजे. हे कशी करतात बघा. आता दिलीप नाना का म्हणत नाही आणा खाली घेऊन, स्वतः येते बैल. नाही मी बघितलं, ती स्वतः असं करा तसं करा सांगणार. असं आहे हो प्रत्येक. बरोबर तात्याने सांगितलं. आता मी बघतो मैदानात विठ्ठल ड्रायव्हर जरी गाडी वाचली तरी ते स्वतः गेलं पाहिजे. तर जो ड्रायव्हर आला बैलासोबत जातात, सांगतात की बाबा हे असं नाही असं नियोजन करा. तुम्हाला खरंच सांगू का, जे बैल पळत्यात किंवा नाही पळत्यात, जो ड्रायव्हर आहे की नाही बैलापाशी गेला आणि त्यानं मनापासून केलं तर त्याचं त्या बैलावर प्रेम असतं म्हणून जातो. आणि जो या झुकून खाली की त्याचं मालकावर पण प्रेम नसतं आणि बैलावर पण प्रेम नसतं, तेव्हा याचं म्हणून आलेला असतो पळवतो त्याचं काम करतो. असं आहे. पण खरं स्वतः केलं पाहिजे त्या ड्रायव्हरनं. मालकाच्या अगोदर ड्रायव्हरनं सगळं केलं पाहिजे. तात्या बैलगाडी क्षेत्र काय, 2 शब्दात काय सांगताल? बैलगाडी क्षेत्र म्हणजे काय? बैलगाडी क्षेत्र कसं आहे, आता तुम्ही क्रिकेट खेळा, कबड्डी खेळा, कुस्त्या खेळा किंवा इतर किती खेळाचा प्रकार आहे, बैलगाडीचं वेगळंच आहे की नाही. ती बैल आली, माणसं आली, चढ झाला. आणि बैलगाडीचं असं आहे की बैल पळवायचा एक भाग झाला. पण आज आपल्याला पुण्यात गरज लागली काय तर आपला बैलगाडी मालक असतो. बरोबर. मुंबईत काय गरज लागली तरी बैलगाडी मालक असतो. सातारा लागली, सांगलीला लागली, मला बैलगाडी मालक काय जाते तांबू कामो खायचं. बरोबर. जा पेटत जा, डिके दाबा माझी आहे, एम नाना आहे, काय अडचण असली तिथं जा, माझ्या मित्राचं. म्हणजे असं म्हणते जा पुण्याला जा, शेवळ्या बंचाला जा तिथं. असं असं होते हो. बैलगाडीचा अर्थ असा आहे. म्हणजे बैलगाडी क्षेत्र म्हटलं तर एक परिवार म्हणायला लागेल. कुटुंबच हो, कुटुंबच आहे बैलगाडी. बघा एखाद्याच्या घरात जावाय जर आला तर त्याला थांबत जरा, माझा बैलगाडी मालक आत येऊन दे म्हणून त्याला असं आहे. मग त्या बैलगाडी मालकाला जास्त किंमत. आता पाहुणे इथं येऊन मग तास झाला बसली, असं फरक बघायची. असं होते. तर त्या नवीन मुलाला काय संदेश आता द्यायचा, जे आता बैलगाडी मालक होण्याचा प्रयत्न करतात त्यांना? त्यांनी एकतरी उद्योग चांगला करावा, त्याचे 4 रुपये व्यवस्थित मिळावं. आपला बैल चांगला पळत असला तर ठेवावा, नसला पळत तर कमी जास्त करून विकावा, दुसरा घ्यावा आणि आपला उद्योगधंदा करून गाड्या पळवाव्या. आई वडील किंवा आपली मंडळी असेल किंवा काय त्याला नाराज करून गाड्या पळवून थोडक्यात आपलं करिअर मेंटेन करून चांगलं करून मग यात शिरलं पाहिजे. खर्चिक काम आहे नाही, असं आहे. बरं एक दिवस घालायचा आहे का, रोज आहे ना, रोज उठून तर फायनल राहणार आहे का आपली गाडी? 500 गाड्या येते आता, 7 गाड्या 9 गाड्या फायनल राहतील आणि बाकीचे 495 कुठं जायचं. बरोबर. असं आहे. तात्या तुम्ही हा विषय काढला. जुन्या काळातला असं ऐकलंय की एक गाडी नंबर करायला लागली
कंटिन्यू ती गाडी नंबर करायची. आत्ताच्या गाड्या तशा का नंबर करत नाहीत? आत्ता झालं तर महिन्यात एकदाच होते. काय होतं पहिलं पैरा जर गाडी आज एक नंबर केला हा. तर ती गाडी फुटत नव्हती. हम्म. ती दुसऱ्या मैदानात तीच पडणार. हम्म. मग त्या ड्रायव्हरला सोडणाऱ्यांना कळते ना गाडी कशी हाणायची, त्यामुळे ती दुसऱ्या मैदानात पण एक नंबर करते. हा. मग अशा पहिल्या काळात 2-2 वर्ष गाड्या त्याच पळतो, तीच एक नंबर करणार. हा. मग आता काय होतं, आज एक नंबर केला त्याचा अगोदरच पैरा ठरलेला असतो दुसऱ्यावर, हा. मग ती गाडी कशी पळणार? हा. ती तिसऱ्यावरच असतो, नंतर गट्टाला मार खाणार, सीमेला मार खाणार. ही गाडी आज एक नंबर केला की नाही गाडीने, तीच गाडी उद्याच्याला पाहिजे. हम्म. तर ती गाडी पळते, ड्रायव्हरला कळतं ती. असं म्हणजे बदल तफावत भरपूर झाले जुन्यात आणि आता जुन्यात लय फरक आहे. आता काय त्याच्यामुळेच तात्या ना त्या क्षेत्रात आता काय होते की आज एक नंबर केला की उद्या गटाला मार खाते. मग तेच की आपल्यालाच कळायला पाहिजे पायरा कुठला केला पाहिजे आपल्या बैलांना, किंवा ड्रायव्हर कुठला बसवला पाहिजे, कोण चुकतोय, सुट्टी मेकर चुकतोय, ड्रायव्हर चुकतोय का आपला बैल चुकतोय, किंवा काय होतं ही मालकाला कळायला पाहिजे. तर बैल पळवून चालते. दुसऱ्याच्या सांगण्यावरून आपण करून उपयोग नाही. आपल्याला त्यातलं 80% 70% तर कळलं पाहिजे. तो म्हणतो म्हणून ही घ्या, ते म्हणतो हे करा, असं नाही केलं पाहिजे. स्वतः मालकाला कळलं पाहिजे काय घ्यायचं काय नाही घ्यायचं. तर त्या क्षेत्रात आला आणि ह्या गोष्टी मिळवल्या. जर ह्या क्षेत्रात नसतो आलो तर ह्या गोष्टी मला मिळाल्या नसत्या. अशा कोणत्या गोष्टी सांगतात? ह्या क्षेत्रामुळे काय झालं, जेव्हाची लई माणसं झाली आणि 8 वर्षे गाड्या बंद होत्या ना, मग माझी महेश दादांच्यावर ओळख झाली नसती. आमदार माझा एक दोस्त झाला, पडळकर, या गाड्यांच्यामुळे दोस्त झाले. आमदार आपले गोपीचंद पडळकर, आमचे मनोज दादा गोरपडे, त्यांनी तर प्रकाश जावडेकरांच्या वर राज शेट्टी ती आम्ही बैलगाडीमुळे झालं ना. बरोबर. आमचे नरेंद्र पाटलांचं आमचं वडिलांचं त्यांचं आमचं घरचं संबंध आहे. पण ह्या गाड्यांच्या चालू करण्यामुळं नरेंद्र दादाचं माझं जास्त संबंध आणि वाढलं, नाती जोडली आहे बैलगाड्यांच्यामुळे. असं आता बैलगाडी क्षेत्रात बैलगाडी मला पैसे पण कमावतात असं म्हणतात. असं आहे का खरंच? कशात पैसे कमवतात बैलगाडी क्षेत्रातच? काय होतं, ज्याचा चांगला बैल पाळणार आहे तो पैसे कमवतोच. मी काय म्हटले मगाशी, बरोबर, फायनल घेऊन पण कमवते, नाही घेतला तरी इतर गोष्टीकडनं ते कमवते. साध्या पायऱ्यात असलं तरी कमवते. ते म्हणतोय मी चांगला पायरा केला तर 1 नंबर करतोय, मला 50,000 मिळते. मग आता बरोबर तुम्ही सांगितलं. असं आहे मित्रांनो, तात्यांनी सगळं सांगितलं. तात्या आता ही तुम्ही सगळ्या दिलखुलास गोष्टी केल्या माझ्यासोबत. ही मुलाखत म्हणा नको, एक चर्चा झाली. आता ही ज्यावेळेस आपण चर्चा करत असतो त्यावेळेस मला पण तुमच्याकडून भरपूर शिकायला भेटतं. आता ही बैलगाडी क्षेत्र चाललंय. आता तुमच्याकडे बैल आता सध्या नाहीत, काही अडचणीमुळे तुम्ही सांगितलं मागच्या 2 महिन्यात 1 नंबरात पळत होतो, आता दावणीला बैल नाहीत. इथनं पुढचा प्रयत्न कसं चालू आहे? आता आपण चांगलं प्रयत्न करायचं, बैल घ्यायचा, काही गडबड करायचं नाही. काही गडबडी काही चुका होते त्या, आणि लोकांना सांगून ही कर म्हणजे ती केलं नाही पाहिजे, माझं तर असं म्हणणं आहे. आणि शक्यतो आता 1 नंबरचा बैल घ्यायचा पळणार आहे तो घ्यायचाच नाही. असं ठरलं एक 10 लाखाचा एक बैल घ्यायचा का नाही, त्या 10 लाखात 10 खोंड आणायचे, लाखाचे, त्यातले 2 तर होतील ना. 8 येऊन कराडात बाजारला विकतो. असं आता नियोजन करायचं. 8-10 खोंडच आणायचं चांगली आदत, कुठला पळेल तेवढा ठेवायचा आणि करायचं. घरी तयार करायचे 1-2 बैल, असं डोक्यात आहे आता सध्या. कारण का आता म्हणजे बैल पैशाला घ्यायचा विषय राहिलेला नाही. कारण काय होते, ते आपण त्यानं काय केलेलं आपल्याला माहित नसतं. बरोबर. मग त्याच्यात पळतो 1 नंबर, आपल्यात पळेल ह्याची गॅरंटी नाही. मग त्यामुळं बैलच घ्यायचं नाही, खोंडच घ्यायची 8-10, त्यात 2 बैल शिकवू होतील, 8 विकून टाकू, पण 2ला 1 तर होणार 10तलं. असं आता प्रयत्न चालू आहे सध्या. मित्रांनो, तात्यांनी जे आता जे सांगितलं ते घेण्याजोग आहे. तुम्ही वास्त्र घ्या, वास्त्र तयार करा, त्यांच्यावर कष्ट घ्या, त्यातलं एक तरी वासरू तुमचं काम आलेल आणि तुमच्यासाठी पळेल. तात्या आता असंही बोलतात
की आपल्या दावणीला ज्यावेळेस आपण बैल आणतो, नंदी आणतो, एक ना एक दिवस ते आपलं नाव करतो. कसं होतंय, एक ना एक दिवस ते करतो, पण ती करतो की नाही ती आपल्याला कळायला पाहिजे, ह्यो हा. करेल का नाही ती. बरोबर. एक ना एक दिवस 10 वर्षांनी पळून काय करायचं त्याला काही लक्षात आलं का. बरोबर. एक ना एक दिवस म्हणजे कवा कालावधी असते ते आपल्याला. आता आदत खोंडात त्यानं गट सिमी काढून नंबर विंबर केलं आपल्याला, बाबा पळल तर ठेवायचं, हो नाही पळत तर आपलं ग बसायचं. तर मित्रांनो, तात्यांनी आपल्याला ही सगळी माहिती दिली. तुम्हाला पण ही मुलाखत बघितली तर बऱ्याच गोष्टी शिकायला भेटतील, अनुभवायला भेटतील. आता तुम्ही सगळ्या गड दिलखुलास माझ्याशी बोलला त्याबद्दल धन्यवाद. तुम्ही पण आपल्या घरी आला. आज युट्यूब चॅनलवाले भरपूर आहेत, पण आज धनाज शिंदे मैदानात 2 महिने का आला नाही, मग एकानेही चौकशी केली नाही. आणि थोडेफार माझे मित्र आहेत ती बोटा मोजणारे, याने चौकशी केली. बाकी इतरांनी पण काही चौकशी केली नाही, धनाज शिंदे मैदानाला काय येत नाही म्हणून. आणि तुमचं खूप खूप धन्यवाद. KG हा युट्यूब चॅनल खूप छान आहे. तुम्ही एखादी गाडी गटाला लागली किंवा थोडक्यात लागली तर तुम्ही मुलाखत घ्यायला जाता. बरोबर. तुमचं स्वागत आहे. आणि असंच आता जसं तुम्ही आज माझी व्यथा किंवा माझे काही अडचणी आहेत, जसं माझ्या घरी आला तसं माझ्या बैलगाडी मालकांच्या बशी जावं तुम्ही. जी गरीब आहेत बैलगाडी मालक, काय मोठी आहे ती, तुम्ही अशी घरी जाऊन मुलाखत घेतली पाहिजे. मैदानातली काय होतं, तात्पुरतं होतं, ते आनंद असतो, ते असं झालंय तसं झालंय. पण जे घरी गेल्यानंतर त्या माणसाचं मन मोकळं करून तो बोलतो. प्रत्येकाच्या आज तुमचा चॅनल मोठा व्हायचा असला, प्रत्येकाच्या दुःखात सामील व्हा. बरोबर. तुमचा चॅनल 1 नंबरला जाईल. अखिल भारतीय बैलगाडी संघटनेकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत. धन्यवाद तात्या.